धनंजय मुंडेंच्या आणखी एका कार्यकर्त्यावर आता गुन्हा दाखल झालाय। तब्बल 82 दिवसांनंतर ही कारवाई झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। मतदानाच्या दिवशी कैलास फड यानं मतदान केंद्रावर ही मारहाण केली होती, पण इतके महिने झाले तरी त्याच्यावर कारवाई होत नव्हती। यावर अंजली दमानिया यांनीही ट्विट करून बीडचे एसपी नवनीत कावत यांचे आभार मानलेत। सोबतच परळीतल्या निवडणुकीवर दमानियांनी शंका व्यक्त करत शिस्तीत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणीही केली आहे। काय घडलंय नेमकं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा खास कार्यकर्ता वाल्मिक कराड अटकेत आहे। त्याच्यासोबत असणारे काही जणही तुरुंगात आहेत। पण या निमित्तानं धनंजय मुंडेंवर मोठी टीका सुरू झाली आहे। मुंडेंच्या निकटवर्तीयांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता तो निवडणुकीच्या काळात। आता 82 दिवसांनी या प्रकरणात कारवाई झाली आहे। कैलास फड याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। काही महिन्यांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या। या निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली होती। ही मारहाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कैलास फड यानं केल्याचा आरोप करण्यात आला होता। मतदानाच्या दिवशी कैलास फड यानं परळीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांनाही मारहाण केली होती। मात्र अद्याप फड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। आता अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय। याबाबत अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलंय ते पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया शरद पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया। या ठिकाणी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील किंवा वाल्मिक कराड असतील यांचे सगळे मिलीभगत आहेत। सगळं पोलीस खातं त्यांच्या सगळ्या मर्जीतलं असल्यामुळं सगळे पोलीस त्यांच्या मर्जीतले, PSI मर्जीतले, DYSP असतील, SP असतील, ॲडिशनल SP असतील, हे सगळे माणसं निवडणुकीसाठी मुद्दाम या ठिकाणी या मतदारसंघात या बीड जिल्ह्यात आणले होते। त्याच्यामुळे सगळे बूथ कॅप्चरिंग करून मतदान करण्याचा जो प्रकार आहे त्याची अराजकता कुठे दहशत बसली पाहिजे, माणसावर दहशत बसली पाहिजे, चांगले माणसं मताला आले नाहीत पाहिजे, या एका उद्देशाने केले दहशत। आणि मग ही दहशत अतिशय टोकाची झाली आणि जो जिल्हा बदनाम झाला, आज बीड जिल्ह्याची प्रतिमा महाराष्ट्रात मलिन झाली, त्याच्यापेक्षा धनंजय मुंडेची प्रतिमा मलिन झाली, त्याच्यापेक्षा वाल्मिकची प्रतिमा मलिन झाली। आज लोकांचा विश्वास उडाला बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या लोकशाहीवरचा। त्या दिवशी सरकार ही प्रतिमा कुठे भरून काढायची म्हणून आज 82 दिवसानंतर हा गुन्हा नोंद झाला। हे कुठतरी अपयश लपवायचे आता, म्हणून या ठिकाणी ही केलं, या फार नोंद झालेला आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान परळी मतदारसंघात अनेक वादाच्या घटना घडल्या होत्या। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून अनेक गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। मतदाना दिवशी माधव जाधव यांना झालेल्या मारहाणीबाबत राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला होता। त्यानुसार कैलास फड विरोधात परळी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। आता यावर 82 दिवसांनी का होईना कारवाई झाल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे आभार मानलेत। त्यांनी एक्सवर एक ट्विट केलंय, ज्यात त्यांनी हवेत फायरिंग केल्याच्या व्हिडिओच्या ट्विटला रिपोस्ट करत हे ट्विट केलंय। विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त करत परळीत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ही दमानिया यांनी केली आहे। दमानिया यांचे ट्विट काय आहे पाहूया ग्राफिक्स मधून। अखेर 82 दिवसांनंतर गुन्हा दाखल, कैलास फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल। विधानसभा निवडणुकीत परळी इथं मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झालं हे आता स्पष्ट झालंय। इलेक्शन कमिशनकडे असे 20 ते 25 तक्रारीचे व्हिडिओ आहेत, त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा। परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या, किती मतदान झालं ते कळेल। SP नवनीत कावत यांचे आभार, असं ट्विट दमानिया यांनी केलंय। दरम्यान गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान परळीच्या बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना एका तरुणानं रिव्हॉल्व्हर मधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी कैलास फड याच्यावर परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटकही केली होती। पण 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कैलास फडला 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनही मंजूर झाला। आता मारहाण प्रकरणी कैलास फडला दणका देत ही कारवाई करण्यात आली आहे। एकंदरीत बीडच्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरू आहे असा आरोप होत होता। मात्र यंत्रणा पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेंच्या दबावाखाली आहे अशी ही टीका विरोधकांकडून केली जात होती। आता उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत। निवडणुकीदरम्यान केलेल्या मारहाणी प्रकरणी आणि कार्यकर्त्यांकडून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचं हे पाऊल उचललंय। त्यामुळे आता बीडमधल्या गुन्हेगारीला आळा बसणार का हे पाहावं लागेल। सोबतच कैलास फडवर काय कारवाई होतीये हेही पाहणं महत्त्वाचं असेल। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।